आपण जाऊया सागरकडे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी सध्या नाशिकमधून आपल्या बरोबर आहे। सध्या राज्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा गाजतोय तो छगन भुजबळ यांच्या तीव्र नाराजीचा। सागर, काल आपण पाहिलं विधिमंडळामध्ये प्रवेश करताना संतप्त झालेले छगन भुजबळ आणि आज त्यांच्या फार्म हाऊसवर होणाऱ्या भेटीगाठी, काय नेमकं सगळं वातावरण नाशिकमधलं तापलेलं दिसतंय का? भुजबळ काही भूमिका घेणार का? काय नेमक्या या सगळ्या घडामोडी आहेत? नक्कीच नाशिकमध्ये काल रात्री छगन भुजबळ हे आपल्या निवासस्थानी आले आणि ह्यावेळी देखील त्यांनी आपली नाराजी आहे ती व्यक्त केलेली आहे। आणि त्याचबरोबर नाशिकमध्ये शहरात ठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ बॅनर देखील लागलेले आहे। मी आता नाशिकच्या भुजबळ फार्म परिसरामध्ये आहे आणि इथे जर बघितलं, साहेब आम्ही सदैव तुमच्यासोबत, समस्त भुजबळ समर्थक, अंबादास करे अशाचे जे बॅनर आहेत त्या पूर्ण शहरामध्ये लागलेले आहेत। हे समस्त भुजबळ समर्थकांनी हे बॅनर लावलेले आहेत। यात समता परिषदेने मुख्यत्वे बॅनर लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर भुजबळ नाराज झाल्यानंतर संपूर्ण राज्यामध्येच नाराजीचा सूर जो आहे तो पाहायला मिळाला। जो ओबीसी बांधवांकडून जो नाराजी जी आहे ती देखील व्यक्त करताना दिसली। नाशिकच्या राष्ट्रवादी भवनाच्या समोर काही समर्थकांनी टाळे जाळून देखील या गोष्टींचं जे समर्थन आहे ते भुजबळांना दाखवलं। त्याचबरोबर काल छगन भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील राष्ट्रवादी भवनाच्या ठिकाणी करण्यात आली आणि ह्याच पार्श्वभूमीवर भुजबळ आज नाशिक शहरामध्ये आहे। नाशिक शहरातील समता परिषदेचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याबरोबर ते संवाद साधणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि त्याचबरोबर याबाबत काय निर्णय घ्यायचा, याबाबत काय आपण पुढची दिशा ठरवावी याबाबत देखील निर्णय घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर ते इथेच नाशिकच्या भुजबळ समर्थकांना भेटल्यानंतर, इथून समता परिषद या कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर येवल्याला जाणार आहेत आणि येवल्याला देखील आपल्या मतदारांबरोबर ते बोलणार आहेत, आपल्या कार्यकर्त्यांसोबत बोलणार आहेत। याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। छगन भुजबळ थोड्या वेळातच आपल्या ऑफिसमध्ये येणार आहेत आणि त्यानंतर ते पत्रकारांशी देखील बोलण्याची शक्यता आहे। जी जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, कारण राष्ट्रवादीतले पहिल्या फळीतले महत्त्वाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि महायुतीतलं सर्वात चांगलं मोठं स्थान त्यांच्याकडे असल्याचं महायुतीतले सर्व नेते पण सांगतात। मात्र राष्ट्रवादी नेमकं काय या संदर्भात भूमिका घेते, भुजबळांचं नेमकी पुढची राजकीय वाटचाल कशी असणार आहे, या सर्व घडामोडी आपल्याला पाहायच्या। सागर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।